नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणूक आज जाहीर झाला असून या निवडणुकीमध्ये किसान समृद्धी पॅनलचा मात्र चक्क धुव्वा उडाला आहे। 21 जागांपैकी 16 जागांवर शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे। ही निवडणूक अशोकराव विरुद्ध भास्करराव अशी होती। या निवडणुकीमध्ये अशोकराव चव्हाण यांचा पराभव झाला असून विरोधकांचा मात्र दणदणीत विजय झाला आहे। शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी यांच्या पॅनलनी घवघवीत यश मिळवले असून जिल्हा मध्यवर्ती बँकेवर विरोधकांचा झेंडा फडकला आहे। नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीवर संपूर्ण जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागले होते। आर्थिक संकटाशी सामना करीत असलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निकाल जाहीर झाला असून काँग्रेसचा मात्र चक्क धुव्वा उडाला आहे। 21 जागांपैकी काँग्रेसच्या झोळीमध्ये मात्र केवळ 5 जागा मिळाल्या असून शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीचे शेतकरी विकास पॅनलने 16 जागांवर विजय मिळवत घवघवीत यश मिळवून काँग्रेसच्या किसान समृद्धी पॅनलचा जोर का झटका धीरे से लगे असा दिला आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये 99.48% मतदान झाले होते। ही निवडणूक प्रतिष्ठेची बनल्यामुळे एका मतदाराला मतदान केंद्रापर्यंत आणून मतदान करून घेण्यात येत होते। शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथे निवडणुकीच्या मतदानाचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली होती। यावेळी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती। या निवडणुकीमध्ये युतीप्रणित शेतकरी विकास पॅनलचे हदगावचे नागेश पाटील आष्टीकर, बिलोलीचे माजी खासदार भाजपचे नेते भास्करराव पाटील खतगावकर, नायगावचे राजेश देशमुख, नांदेडचे सुनील कदम, लोह्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर, कंधारमधून प्रवीण पाटील चिखलीकर, उमरीतून बापूसाहेब गोरठेकर, बिगरशेती मतदारसंघातून दिलीप कंदेगुर्ते, अनुसूचित जातीतून लक्ष्मण ठक्करवार, बिगरशेती वैयक्तिक गटातून मोहन पाटील टाकळीकर यांनी विजय मिळवला आहे। खासदार अशोकराव चव्हाण यांच्या किसान समृद्धी पॅनलचे विजयी उमेदवार झाल्यापैकी देगलूरचे अन्नपूर्णा देशमुख, भोकरचे बालासाहेब कदम, हिमायतनगरचे शंकर शिंदे या व्यतिरिक्त 2 उमेदवार निवडून आले आहेत। जिल्हा मध्यवर्ती बँकेवर शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीने आपला विजयी झेंडा रोवण्यात घवघवीत यश मिळवले आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटू। नमस्कार।
पत्नीला जीवन जाळून ठार करणाऱ्या पतीस जन्मठेप. दारू पीत जाऊ नका असा सल्ला देणाऱ्या पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून जीवन ठार करणाऱ्या पतीला प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी यू मुल्ला यांनी जन्मठेप व 1,000 रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.